आता राज्यातील सर्वांसाठीच एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे पावसासंदर्भातली। राज्यात 1 जुलै ते 8 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस झाला। थोड्याच दिवसांमध्ये जास्त पाऊस झाल्याने अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती। दरम्यान पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली, परंतु त्यानंतर 10 ते 12 दिवस पाऊसच न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली होती। मात्र आता गेल्या 2 ते 3 दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। या सर्व पार्श्वभूमीवर यंदा राज्यात पावसाचं प्रमाण कसं असेल, यापुढील काळात किती पाऊस पडेल आणि अल निनोचा प्रभाव कितपत पावसावरती होईल, या सर्व पार्श्वभूमीवर पर्यावरण आणि हवामान तज्ज्ञ सुरेश चोपणे यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे। तीच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल। चोपणे यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला। हे जे 2026 वर्ष आहे ते कमी पावसाचं वर्ष आहे। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे क्लायमेट चेंज, हवामान बदल आहे। तसंच पावसावर अल निनोचा देखील प्रभाव आहे। हिंद महासागर आणि अरबी समुद्राचं देखील तापमान वाढलेलं आहे। परंतु असं असताना देखील जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात चांगला पाऊस पडला। याचं कारण म्हणजे आपल्याकडे बंगालची खाडी आणि अरबी समुद्र अगदी जवळ असल्यामुळे या भागात चांगला पाऊस पडतो। अनेकदा अल निनोचा प्रभाव असताना देखील चांगला पाऊस पडलेला आहे, अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे। दरम्यान जुलैमध्ये महाराष्ट्रातल्या पूर्व मध्य भागामध्ये जवळपास 200 ते 250 मिलीमीटर पाऊस पडला। मुंबई आणि कोकण किनारपट्टी भागात देखील चांगला पाऊस झाला। यंदा सतत पाऊस आपल्याकडे राहणार नाही, तर आठवड्यामध्ये आपल्याकडे 2 ते 3 दिवस पाऊस पडणार आहे। या महिन्यात विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता कमी आहे। मात्र ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात राज्यातील जवळपास सर्वच भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। याचं कारण म्हणजे आपल्याकडे अरबी समुद्र आणि बंगालची खाडी ही जवळ आहे। यंदा सरासरीपेक्षा काही प्रमाणात पाऊस कमी पडण्याची सुद्धा शक्यता आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे, पावसाची काय स्थिती आहे, ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।